मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा जन आक्रोश मोर्चा आहे। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा निघतोय। पोलिसांनी वंचितच्या मोर्चाला मात्र परवानगी नाकारली असल्याची माहिती आहे। आरएसएस कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरती पोलिसांनी आता बॅरिगेटिंग सुद्धा केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता वंचितचा हा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघतोय, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे। तरी देखील हा मोर्चा सध्या निघत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, आपण पाहतो या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे। हा मोर्चा काही वेळात सुरू होईल, काय अपडेट? नक्कीच अगदी काही वेळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। सध्या आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत। हे सगळे जमलेले कार्यकर्ते सध्या रस्त्यावरती सुद्धा उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुजात आंबेडकर हे दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे। मात्र मोर्चेकरी सध्या सगळीकडे रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी केली जाते। या मोर्चाला रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। समोरचा रस्ता जो आहे तो बॅरिकेड टाकून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि पोलिसांची वॉल जी आहे ती त्या ठिकाणी तयार केलेली आहे। कोणत्याही मोर्चेकऱ्यांना पुढे जाऊ दिला जाणार नाही। हा मोर्चा क्रांती चौकातच रोखला जाणार आहे। यासाठी पोलिसांनी सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। प्रत्यक्षात मोर्चा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस आणि मोर्चेकरी यांच्यामध्ये मोठा संघर्ष सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि काही वेळातच आता या ठिकाणी मोर्चाला जे आहे ते सुरुवात होणार आहे। धन्यवाद दत्ता दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।